सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. बरोबर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. आजच्या मननाकरिता देवाचे वचन स्तोत्रसंहिता 118 1-5 ही वचने. स्तोत्रसंहिता 118 1-5 ही वचने. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. आता इस्रायलाने म्हणावे की त्याची दया सनातन आहे. अहरोनाच्या घराण्याने म्हणावे की त्याची दया सनातन आहे. परमेश्वराचे भय धरणाऱ्यांनी म्हणावे की त्याची दया सनातन आहे. अडचणीत असताना मी परमेश्वराचा धावा केला, तो ऐकून परमेश्वराने मला प्रशस्त स्थली नेले. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रिय प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आजचे वाचलेले शास्त्रभाग स्तोत्र 118 वचन 1-5. या वचनामध्ये भजनकार म्हणतो की देवाचा धन्यवाद करा. तो म्हणतो की देवाचा धन्यवाद करा. देवाचा धन्यवाद का करावा? देवाचा धन्यवाद आम्ही का करावा? कारण पवित्र शास्त्र सांगते तो चांगला आहे. परमेश्वर चांगला आहे, म्हणून आम्ही त्याचा धन्यवाद करावा. जेव्हा आपण देवाला आवाज मारतो तेव्हा तो आमचं ऐकतो व आम्हास सुरक्षित करतो. म्हणून भजनकार म्हणतो, इस्रायल म्हणोत त्याची दया सनातन आहे. हारूनाचा घराणा म्हणो त्याची दया सनातन आहे. देवाचा भय धरणारे सर्व लोक म्हणो त्याची दया सनातन आहे. माझे प्रणव, देवाचा धन्यवाद करणे अत्यंत महत्त्वाचा आमच्या जीवनातील विषय असला पाहिजे. प्रत्येक छोट्या गोष्टीलाही आम्ही
देवापुढे धन्यवाद घेऊन जाणारे असावे. कारण पवित्र शास्त्र बायबल स्तोत्र त्याचा 6 आणि वचन 5 सांगते, स्तोत्र 6 आणि 5 मध्ये की मृत्यूनंतर देवा, मृत्यूनंतर तुझा स्मरण होत नाही. माणूस मेल्यानंतर देवाला धन्यवादही आम्ही देऊ शकत नाही किंवा त्याची आम्ही स्तुतीही करू शकत नाही. म्हणून जोवर आमच्या नाकपुड्यामध्ये श्वास आहे तोवर परमेश्वराला नित्य धन्यवाद आम्ही द्यावा. कारण आमच्या जीवनातील प्रत्येक क्षण हा परमेश्वराच्या कृपेने आम्हाला प्राप्त झालेला आहे. आमच्या जीवनातील प्रत्येक आशीर्वाद हा परमेश्वराच्या द्वारे आम्हाला मिळालेला आहे. म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये नित्य परमेश्वराला धन्यवाद देऊ. माझे प्रणव, इतिहासाचं पुस्तक पहिला इतिहास 16 आणि 4 मध्ये जर आपण वाचलं तर पवित्र शास्त्र सांगते, मग दाविदाने परमेश्वराच्या कोशापुढे सेवा चाकरी करण्यास आणि इस्रायलाचा देव परमेश्वर याचा गुणानुवाद व उपकार स्मरण करण्यासाठी काही लेवी नेमले. त्यांनी स्पेशल काही लोकांना नियुक्त केलं की केवळ ते लोक परमेश्वराची स्तुती आणि त्याला महिमा आणि त्याला धन्यवाद देतील. काय माझे प्रणव, आमच्या जीवनामध्ये क्षण काय आहे तो महत्वाचा नाही, परंतु आमच्या जीवनात सदैव आमच्या प्रिय प्रभूसाठी धन्यवाद आहे का? जर नाही तर या आज भजनकार आम्हाला आवाहन करतो आहे की आम्ही हे सर्व पृथ्वीवरील लोक देवाचा धन्यवाद करा. या आपण देखील देवाचा धन्यवाद करूया. प्रार्थना करू. पवित्र परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. आज आम्हाला धन्यवाद देण्याविषयी आम्ही भजनातून शिकलेला आहे. करता प्रभू, धन्यवाद देणे किती गरजेचं आहे, कारण की तुला आमच्याकडून अन्य कोणतीच गोष्ट नको प्रभू, पण तुला महिमा आमच्याद्वारे मिळावं हीच तुझी इच्छा आहे. म्हणून आम्हाला तुला महिमा देणारं, तुला धन्यवाद देणारं जीवन जगण्यासाठी तुझी कृपा तू आम्हाला दे. देवा धन्यवाद. प्रार्थना ऐकलीस प्रभू येशूच्या नावात. आमेन. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत.